बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात एक धक्कादायक परंतु दिलासादायक घटना समोर आली आहे। हळदीच्या लागवडीची तयारी करत असताना एका 17 वर्षीय युवकाला सापाने दंश केलाय। मात्र कुटुंबियांच्या तत्परतेमुळे आणि डॉक्टरांनी वेळेत उपचार केल्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे। मेहकर तालुक्यातील खंडाळा देवी येथील शेतकरी भिकाजी शिंदे आणि त्यांचा मुलगा करण शिंदे हे गुरुवारी सकाळी शेतात हळद लागवडीची तयारी करीत होते। मागील दिवशी झालेल्या दमदार पावसानंतर शेतातील हळदीचे बियाणे उचलून ठेवण्याचे काम सुरू होते। याच दरम्यान बियाणाच्या कट्ट्याखाली लपून बसलेल्या सापाने अचानक करण शिंदे याला दंश केला। साप दंश होताच कुटुंबियांची एकच धावपळ उडाली। वडील भिकाजी शिंदे यांनी तत्काळ परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मुलाला उपचारासाठी मेहकर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले। रुग्णालयात डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केलेत। वेळेत उपचार मिळाल्यामुळे करण शिंदे यांची प्रकृती स्थिर असून तो धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। त्यामुळे कुटुंबियांनीही सुटकेचा निश्वास सोडला। 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती कामांना वेग आला आहे। खरीप हंगाम आणि हळद लागवडीच्या तयारीसाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतात काम करीत आहेत। मात्र पावसाळ्यात साप, विंचू आणि इतर विषारी प्राण्यांचा वावर वाढत असल्याने खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे। शेतातील गवत, बियाण्यांचे कट्टे आणि इतर साहित्य हलवताना आधी काळजीपूर्वक तपासणी करावी। तसेच सापदंश झाल्यास कोणतेही घरगुती उपचार न करता तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचार घ्यावेत, असे आवाहन करण्यात येत आहे। पावसामुळे शेती कामांना वेग आला असला तरी अशा घटनांमधून शेतकऱ्यांनी अधिक सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे। वेळेत उपचार मिळाल्यामुळे करण शिंदे यांचा जीव वाचला, ही निश्चितच दिलासादायक बाब आहे।